तर मी स्वतःला संपवेन किंवा समोरच्याचा जीव घेईल असा स्टेटस ठेवण्यात आला व्हॉट्सअपवर. पण हा काय मजाक नव्हता, तर यातून एका व्यक्तीचा खरोखर खून करण्यात आला होता. तर दीपक कांबळे या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या पत्नीचा खून केला आहे. दीपक कांबळे या व्यक्तीने त्याची बायको अमृता हिंगोले हिचा मर्डर केला. तर कारण काय असू शकतं? दीपक आणि अमृता यांनी लव्ह मॅरेज केलं होतं 2016 या वर्षी असं सांगितलं जात आहे. तर प्रेम करून विवाह केला, पण शेवटी आपल्या बायकोचा त्याने खून केला. याच्या मागे एवढं प्रेम असणाऱ्या बायकोचा त्याने का खून केला हा प्रश्न पडतो. अमृता आणि दीपक यांचा 2016 साली प्रेम विवाह झाला. घरच्यांनी खूप विरोध केला, तरीही या दोघांनी लग्न केलं. हळूहळू सगळ्या गोष्टी सुधरत गेल्या. अमृता आणि दीपक यांचा सुखी संसार खूप चांगल्या प्रकारे चालला होता. त्यांना 2 मुलं झाली. त्याच प्रकारे अमृताची आई तिला ग्रामपंचायतच्या वॉर्डमधून दीपकने खूप मदत करून निवडून आणले. तर मागील 2-3 वर्षामध्ये गोष्टी बदलत गेल्या. काय झालं याच्या मागं कारण? यांच्या दोघांमध्ये नेहमी भांडणं सुरू झाली. तर दीपकने एकदा अमृताला एका मुलाशी कॉलवर बोलताना पकडले. तेव्हा त्याने तिला खूप समजावून सांगितले की असं करू नको, आपल्या संसारात हे तू असं वागणं बरोबर नाही, अशा गोष्टी त्याने तिला समजावून सांगितल्या. दीपकने अमृताला समजावून सांगितले तर, पण यातून ती काय सुधारणार नव्हती. एका वेळी तर तिला एका मुलासोबत दीपकने रंगेहात घरात पकडलं. ही सगळी गोष्ट त्याने त्याच्या मेहुण्याला सांगितली. मेहुण्याला ही गोष्ट कळाल्यावर त्याला खूप आश्चर्य झालं की माझी बहीण असं कसं करू शकते. त्याने देखील बहिणीसोबत मारहाण केली आणि यातून ती गेली तिच्या माहेरी राहायला. पण माहेरीही तिचा कुणीही स्वीकार केला नाही. त्याच्यामुळे ती एका तिसऱ्याच व्यक्तीच्या घरी जाऊन राहिली. त्याच्यानंतर थोडे दिवसांनी दीपकने समजूतदारपणा घेतला व तिला वापस घरी आणलं. अमृताचं पण आता मन काय थारावर नव्हतं. पण आता या 1 वर्षात अमृताने मात्र ठरवलं की ती आता दीपक सोबत राहणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय तिने घेतला. तर तारीख होती 8 जुलै 2026. अमृता तिच्या गावाजवळच एका वकिलाला भेटायला जाणार होती. ही गोष्ट दीपकला समजली. ही गोष्ट समजताच त्याने ठरवले की तो आज त्याच्या बायकोला संपवून टाकेल. तर कोल्हापूरच्या पेठ वडगाव या बस स्टँडवर अमृता उभी होती. रिमझिम पाऊस चालू होता. तर दीपक तिथून आला आणि दीपकने कोयत्याचे वार तिच्यावर केले. तो तिच्या छातीवर, पोटावर कोयत्याने मारू लागला आणि त्याच्यानंतर 4-5 वार केल्यावर ती जमिनीवर कोसळली. दीपकने अमृताचा जीव घेतला, पण तिचा जीव घेण्याआधी त्याने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवला होता, मी एकतर स्वतःला संपवेन किंवा समोरच्याचा शेवट करेन. त्याच्या काही मित्रांनी त्याला रिप्लाय करून विचारले पण की तू असं का बोलत आहेस. तेव्हा तो म्हणाला काहीच नाही झालं, मी तर असंच ठेवलं होतं. पण तो काही शांत बसला नाही. त्याने त्याच्यानंतर त्याच्या बायकोचा खून केला. खून केल्यानंतर दीपक घरी गेला व काही वेळाने तिथे पोलीस पण आली त्याच्या घरी आणि त्याच्यानंतर तो शांतपणे घराच्या बाहेर आला व त्याने मान्य केले की हो, मीच माझ्या बायकोला मारलंय आणि पोलिसांनी त्याला आता अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. पुढील अपडेट्स आपल्याला 1-2 दिवसात समजतीलच की काय झालं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.